दरम्यान मुंबईत सुद्धा मागच्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबईकर एकीकडे पावसाचा आनंद लुटतात तर दुसरीकडे याच पावसामुळे मुंबईकरांना साथीच्या आजारांनी ग्रासलेलं आहे। पावसाळ्यामध्ये साचलेलं पाणी, रस्त्यांवरच्या खड्ड्यांमधलं पाणी, उंदीर आणि घाणीचं साम्राज्य असलेल्या भागात अनवाणी गेल्यासही मुंबईकरांना लेप्टोस्पायरोसिस सारखा आजार होण्याची भीती आहे। त्यामुळे पावसाळ्यामध्ये थंडी, ताप, सर्दी, खोकला या छोट्या मोठ्या दुखण्यांसह डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू, लेप्टोस्पायरोसिस यासारख्या आजारांचीही मुंबईकरांना लागण झाली आहे। त्यामुळे मुंबईसारख्या शहरातही नागरिकांना घाणीमुळे, पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार होताना दिसतात। पालिका प्रशासनाकडून या दृष्टीने काय प्रयत्न केले जातील हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। आणि या पावसाळ्यामध्ये किती मुंबईकरांना साथीच्या आजारांनी ग्रासले आणि त्यामध्ये किती जणांचा दुर्दैवी बळी गेलाय। मलेरिया आतापर्यंत 329 पेशंट मलेरियाचे आढळून आलेत। डेंग्यूमुळे 28 जणांना बाधा झाली आहे। तर लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण आहेत एकूण 30 आणि 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। 1 जुलै ते 15 जुलै दरम्यानची म्हणजे गेल्या पंधरवड्यातलीच ही आकडेवारी आहे। स्वाईन फ्लूचे एकूण 260 रुग्ण मुंबईत आहेत। 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। हेपेटायटिसमुळे एकूण 78 जण आजारी असल्याचं कळतंय।